श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची प्रकट दिनाची संपूर्ण सुंदर कथा. अक्कलकोट परिसरात एकेकाळी साधारण शांतता होती. गावातील लोक आपापल्या कामात मग्न होते. त्या काळात अचानक एक दिव्य घटना घडली. एका दिवशी गावाबाहेरच्या वडाच्या झाडाखाली एक तेजस्वी दिगंबर साधू बसलेले दिसले. त्यांचा चेहरा तेजाने उजळलेला, डोळ्यांना विलक्षण करुणा आणि स्थिरता होती. कोणालाही समजत नव्हते की हे संत कुठून आले. गावातील काही लोकांनी त्यांच्या जवळ जाऊन विचारले, महाराज, आपण कोण आहात, कुठून आलात? ते शांतपणे म्हणाले, आम्ही येथेच आहोत, सर्वत्र आहोत. त्यांच्या बोलण्यात एक अद्भुत सामर्थ्य होतं. लोकांना त्यांच्या उपस्थितीत शांती आणि समाधान वाटू लागले. चमत्कार आणि अनुभूती. हळूहळू लोकांना जाणवू लागले की हे साधू साधे नाहीत. एक आजारी व्यक्तीला त्यांनी केवळ स्पर्श करून बरे केले. गरिबांना अन्न व आधार मिळू लागला. संकटातील असलेल्या लोकांचे प्रश्न सहज सुटू लागले. अनेकांना त्यांच्या मनातील प्रश्नाची उत्तरे न बोलताही मिळत होती. त्यामुळे अक्कलकोटमध्ये त्यांच्या कीर्तीचा प्रसार झपाट्याने झाला. भिवू नकोस हे आत्मसन. स्वामी समर्थांनी भक्तांना एक मोठा आधार दिला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन आजही लोकांना, भक्तांना धीर आणि विश्वास देते. त्यांचे जीवन आणि कार्य. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये अनेक वर्षे राहिले. त्यांनी कोणत्याही एका पंथांचा आग्रह न धरता सर्व धर्मांना समान मान दिला. त्यांनी भक्तांना साधेपणा शिकवला, अहंकार सोडायला सांगितले, सेवा आणि दया यांचे महत्त्व पटवून दिले, देवावर पूर्ण श्रद्धा ठेवण्याचा संदेश दिला. प्रकट दिन साजरा कसा करतात? प्रकट दिन भक्त खालील प्रकारे श्रद्धा व्यक्त करतात. स्वामींची पूजा व अभिषेक, भजन, कीर्तन, अन्नदान आणि सेवा, नामस्मरण, श्री स्वामी समर्थ जप. अक्कलकोट येथे या दिवशी मोठी यात्रा भरते आणि हजारो भक्त दर्शनासाठी येतात. शिकवण, मुख्य संदेश, श्रद्धा आणि सबुरी ठेवा, देवावर पूर्ण विश्वास ठेवा, दुसऱ्यांना मदत करा, संकटात धैर्य ठेवा. स्वामी समर्थ महाराजांचे वचन आजही प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात प्रकाश देत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.